we already started our next chapter, that is capital budgeting. We already discussed about the meaning, significance and capital budgeting process. Capital budgeting means काय? इन्व्हेस्टमेंट इन कॅपिटल ॲसेट्स. बरोबर आहे की नाही? कॅपिटल ॲसेटमध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्याबाबतचे काही जे डिसिजन्स असतील दॅट इज नोन ॲज कॅपिटल बजेटिंग डिसिजन्स. आणि त्याचे सिग्निफिकन्स आपण काय डिस्कस केलं की याच्यामध्ये हेवी इन्व्हेस्टमेंट असते आणि ही इन्व्हेस्टमेंट करत असताना आपण काय केलं पाहिजे की केअरफुल डिसिजन्स घेतले पाहिजेत, कारण दीज डिसिजन्स आर इरिव्हर्सिबल. हे आपण सिग्निफिकन्समध्ये डिस्कस केलं. वी ऑल्सो डिस्कस अबाउट द कॅपिटल बजेटिंग process. So this process divided into 4 parts, that is project generation, project evaluation, project selection and project evaluation. Today we will discuss about the various factors which are influencing capital budgeting. आज आपण काय डिस्कस करणार आहोत तर कॅपिटल बजेटिंगवरती कोणते घटक प्रभाव टाकतात, कोणते घटक परिणाम करतात त्या घटकांची आपण चर्चा करणार आहोत. You know very well that these decisions are very important, these decisions are irreversible, these decisions require huge investment. So there are so many factors which are influencing on capital budgeting. याच्यामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते. हे डिसिजन्स एकदा घेतले की आपल्याला चेंज करता येत नाहीत, लाँग टर्मसाठी असतात आणि म्हणून काय आहे की या कॅपिटल बजेटिंगवरती परिणाम करणारे सुद्धा खूप सारे घटक आहेत. पहिली गोष्ट काय आहे? फर्स्ट, अवेलेबिलिटी ऑफ फंड्स. बरोबर आहे की नाही? माल है तो ताल है, नाही तो जिंदगी का हाल है. पैसे असतील तरच काय करू शकतो आपण? हे इन्व्हेस्टमेंट करू शकतो, आपण फिक्स ॲसेट खरेदी करू शकतो, आपण एखादा प्रोजेक्ट ॲक्सेप्ट करू शकतो. म्हणजे आपल्याकडे किती फंड अवेलेबल होऊ शकेल किंवा आपल्याकडे किती फंड अवेलेबल आहे त्यावरती कॅपिटल बजेटिंग आपलं डिपेंड असतं. आपण आधी काय करतो की आपल्याला कुठून लोन मिळते का, आपण शेअर मार्केटमधून किती पैसे उभे करू शकतो, त्यानंतर आपल्याला काही डिबेंचर्स सेल करता येतील का, बँका आपल्याला किती लोन देणार आहेत, आपण रिलेटिव्सकडून काही पैसे घेऊ शकतो का, आपल्याकडे रिटेन्ड अर्निंग्स किंवा रिझर्व किती आहे यावरती काय असतं, आपण काय करत असतो, हे सगळे डिसिजन घेत असतो आणि ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपण डिसाईड करत असतो. सेकंड आहे स्ट्रक्चर ऑफ कॅपिटल. झाला आहे का तुमचा हा पॉईंट कॅपिटल स्ट्रक्चरचा? काय आहे स्ट्रक्चर ऑफ कॅपिटल? कॅपिटल म्हणजे काय ते तर माहिती आहे तुम्हाला. काय कॅपिटल मीन्स? कॅपिटल मीन्स मनी ऑर फंड विच आर इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस ऑर इन टू द बिझनेस ऑर्गनायझेशन किंवा इंडस्ट्री. बरोबर आहे की नाही? कॅपिटल म्हणजे काय की जे एखादा व्यवसाय चालवण्यासाठी, एखादा ऑर्गनायझेशन चालवण्यासाठी जे काही फंड लागतो आपल्याला, दॅट इज नोन ॲज कॅपिटल. मग आता ह्या इंडस्ट्रीमध्ये आपण काय करत असतो की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं कॅपिटल असतं. तुम्ही बॅलन्स शीट अगदी 11वीपासून सगळेजण शिकलेला आहात. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला काय असतं? ऑथोराईज कॅपिटल असतं, इश्यूड कॅपिटल असतं, पेडअप कॅपिटल असतं. बरोबर आहे की नाही? आणि मग ह्या कॅपिटलमध्ये पुन्हा काय असतात? प्रकार असतात. कोणते असतात? इक्विटी शेअर कॅपिटल असतं, प्रेफरन्स शेअर कॅपिटल असतं. प्रेफरन्समध्ये सुद्धा पुन्हा काय आहे? क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स, पार्टिसिपेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स, नॉन क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर्स असतात की नाही? डिबेंचर्स असतात, बॉन्ड्स असतात, लोन असतं. हे सगळ्यांनी मिळून काय बनतं? आपलं कॅपिटल बनतं. मग समजा जर 100 रुपीज जर आपलं म्हणजे 100% घेऊया किंवा 100 रुपीज एक्झाम्पलसाठी जर कॅपिटल असेल तर या 100 रुपीजमध्ये आपलं काय आहे की 10% इक्विटी कॅपिटल आहे, 10% प्रेफरन्स कॅपिटल आहे, 20% डिबेंचर्स आहेत, 20% लोन आहे, 40% बॉन्ड्स आहेत. बरोबर एक्झाम्पल दिला. तर हे जे काही स्ट्रक्चर आहे दॅट इज नोन ॲज स्ट्रक्चर ऑफ कॅपिटल. मग आता कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करत असताना ऑलरेडी जर आपल्याकडे खूप सारं लोन असेल, बँकेचं लोन आपण घेतलेलं असेल तर बँका पुन्हा आपल्याला लोन देणार नाहीत. बरोबर? किंवा आपलं लोन खूप कमी आहे मग आपल्याला लोन मिळू शकतं. म्हणजेच काय आहे की हा जो स्ट्रक्चर ऑफ कॅपिटल हा जो फॅक्टर आहे दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल वी कन्सिडरिंग अबाउट द कॅपिटल बजेटिंग. बरोबर. नेक्स्ट आहे टॅक्सेशन पॉलिसी. टॅक्स मीन्स काय?
आहे, तुम्हाला सेपरेट पेपरच आहे MCOMला आत्ता, किंवा तुम्ही TYला पण टॅक्स शिकलेला आहात. टॅक्स मीन्स काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ टॅक्स, तुम्ही लगेच समोर असता माझ्या, तर मला सांगित असतं टॅक्स म्हणजे कर. हा अर्थ तुमच्याकडून अपेक्षित नाही. तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, टॅक्स मीन्स ए कंपल्सरी पेमेंट टू द गव्हर्मेंट. आपण गव्हर्मेंटला जे काही कंपल्सरी पेमेंट करणार आहोत आपल्या इन्कमवरती, आपल्या रेव्हेन्यूवरती, दॅट इज नोन ॲज टॅक्स. बरोबर. आणि मग काय आहे, टॅक्सेशन पॉलिसी दरवर्षी चेंज होते 31 मार्चला. काय आहे सध्याचं काय आहे की डिबेंचर्सवरती आपल्याला काय आहे, टॅक्समध्ये एक्झम्पशन आहे, आपल्याला त्यातून सूट मिळू शकते. आणि मग आपले जर डिबेंचर्स आपण कमी प्रमाणात दिलेले असतील, इश्यू केलेले असतील, आपल्या डिबेंचरला जर चांगला रिस्पॉन्स असेल तर डेफिनेटली आपण काय करतो, डिबेंचर इश्यू करतो. म्हणजे काय आहे, टॅक्सेशन पॉलिसी. आणखी कशावरती आपल्याला यावर्षी टॅक्समध्ये कन्सेशन मिळणार आहे, टॅक्समध्ये एक्झम्पशन मिळणार आहे, याचा स्टडी करून आपण काय करत असतो, कॅपिटल बजेटिंगचे, इन्व्हेस्टमेंटचे, कॅपिटल इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन घेत असतो. म्हणजेच काय आहे, टॅक्सेशन पॉलिसी अल्सो ॲफेक्ट्स ऑन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. बरोबर. देन नेक्स्ट आहे गव्हर्मेंट पॉलिसी. जसं गव्हर्मेंट चेंज होतं त्या पद्धतीने गव्हर्मेंटच्या पॉलिसीज काय होतात, चेंज होतात. आणि मग समजा काय आहे, गेल्या वर्षी नवीन गव्हर्मेंट आलेलं आहे किंवा अगदी 2 महिन्यापूर्वी गव्हर्मेंट नवीन आलेलं असेल तर ते काय करतात, त्यांच्या पॉलिसी चेंज करतात. कशाच्या बाबतीत, लोन सँक्शन करण्याच्या बाबतीत असतील, काही सबसिडीज असतील, तर त्या बाबतीतल्या पॉलिसी कन्सिडर करून आपण काय करू शकतो, कॅपिटल इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन आपण घेऊ शकतो. देन लेंडिंग पॉलिसीज ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. समोर तुम्ही असतं तर मी तुम्हाला लगेच विचारलं असतं, प्लीज टेल मी सम नेम ऑफ द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. कोणकोणत्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स तुम्हाला माहिती आहेत, LIC आहे, SIDBI आहे, IDBI आहे, ICICI आहे. बरोबर. मग या बँकांच्या पण कर्ज देण्याच्या, लेंडिंग पॉलिसीज मीन्स काय, कर्ज देण्याच्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीसुद्धा आपल्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटवरती फरक करतात. कारण काय आहे की आपण जेव्हा लोन घेऊन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करणार असतो, एखादा प्रोजेक्ट आपण कंप्लीट करणार असतो, तेव्हा या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या पॉलिसी देन इमिजिएट नीड ऑफ द प्रोजेक्ट. आपल्याला त्या प्रोजेक्टची किती गरज आहे, किती इमिजिएट नीड आहे हे आपल्याला काय करावं लागतं, पाहावं लागतं. म्हणजे काय आहे की त्या प्रोजेक्टची आपण ताबडतोब आपल्याला ती मशिनरी गरजेची आहे का, त्या मशिनरीमुळं आपलं प्रोडक्शन थांबलेलं आहे का, असं जर असेल तर इमिजिएट आपल्याला ती मशिनरी घ्यावी लागते आणि आपलं प्रोडक्शन चालू करावं लागतं. नाहीतर काय होतं, इट विल अफेक्ट आर प्रॉफिटेबिलिटी ऑल्सो, इट विल अफेक्ट आर मार्केट स्टॅबिलिटी, मार्केट एंट्रन्स. म्हणजे मार्केटमध्ये जी काय आपली काही एक स्टेटस असतं, मार्केटमध्ये आपली पत असते, त्याला धक्का लागत असेल, आपण आपलं प्रॉडक्ट पुरवू शकत नसेल, कस्टमर आपल्यापासून दूर जाणार असतील, दुसरीकडून खरेदी करणार असतील, कस्टमर जाणारच असतील हातातून, आपल्याला काय करावं लागतं, ताबडतोब ती मशिनरी घ्यावी लागते. आणि मग किती गरज आहे त्या पद्धतीने आपल्याला पटापट पावलं उचलून पटापट डिसिजन घ्यावे लागतात आणि ती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करावी लागते. जर असं असेल की त्या मशिनरीची सध्या गरज नाही, फ्युचरमध्ये आपण एक्सपान्शनसाठी तो प्रोजेक्ट घेतो आहोत, तर काय आहे, निश्चितच आपल्याला काय आहे की आपण ते डिसिजन्स थोडेसे स्लो घेतले, नंतर घेतले तरी चालू शकतात. बरोबर. देन नेक्स्ट अर्निंग. सगळ्यात महत्त्वाचं की त्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटपासून आपल्याला किती अर्निंग मिळणार आहे. तो नंतरचा जो मुद्दा आहे कॅपिटल रिटर्न, दॅट इज ऑल्सो रिलेटेड विथ अर्निंग. त्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमधून आपल्याला किती अर्निंग मिळणार आहे, किती रिटर्न मिळणार आहे याचा अभ्यास करावा लागतो. तो शिकवणार आहे. तेच प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचे कॅपिटल रिटर्नचे. बरोबर. की किती आपल्याला रिटर्न मिळणार आहे आणि किती अर्निंग होणार आहे, आपलं एक्सपेक्टेशन जेवढं आहे त्या एक्सपेक्टेशनला अनुसरून आपल्याला ते रिटर्न मिळत आहेत का हे पाहणं पण गरजेचं असतं. देन इकॉनॉमिकल व्हॅल्यू ऑफ द प्रोजेक्ट. त्या प्रोजेक्टची इकॉनॉमिक व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू इन मॉनेटरी टर्म्स. इकॉनॉमिकल म्हणजे काय की मॉनेटरी टर्म्स, पैशामध्ये त्या प्रोजेक्टचं किती व्हॅल्युएशन होतं आहे ते पण शिकवणार आहे.
10 वर्षामध्ये तुम्हाला सांगितलं मी की टाईम व्हॅल्यू ऑफ मनी आपल्याला पाहावं लागतं. 10 वर्षानंतर त्या प्रोजेक्टची किंमत किती असणार आहे, त्या कॅपिटल ॲसेटची व्हॅल्यू किती होणार आहे, स्क्रॅपमध्ये किती पैसे मिळणार आहेत, ह्या सगळ्याचा स्टडी आपल्याला करावा लागतो आणि त्याने आपल्याला इफेक्ट करतच असतं. देन वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटलचे प्रॉब्लेम तुम्ही लास्ट टर्मला सोडवलेले आहेत. वर्किंग कॅपिटल मीन्स काय? मेनली कॅपिटल डिवायडेड इंटू 2 parts, that is fixed capital and working capital. Fixed capital required to start business, to invest in fixed assets, ते फिक्स कॅपिटल असतं. आणि वर्किंग कॅपिटल मीन्स काय? द कॅपिटल विच इज रिक्वायर्ड टू रन द डे टू डे ऑपरेशन्स. रोजचे कामं करण्यासाठी जो काही खर्च लागतो त्याला कॅपिटल, वर्किंग कॅपिटल म्हणतात. आपण प्रॉब्लेम सोडवले होते की रॉ मटेरियल खरेदी करायचं आहे, लेबरचे पैसे द्यायचे आहेत, त्यानंतर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपले असतात, सॅलरी द्यायची असते, बरोबर आहे की नाही, इलेक्ट्रिसिटी बिल्स असतात, पोस्टेज असतं, टेलिग्राम असतात, हे सारखे जे काही एक्सपेंडिचर आहेत त्याला लागणारं जे कॅपिटल आहे त्याला वर्किंग कॅपिटल म्हणतात. मग आपल्याला वर्किंग कॅपिटल जर जास्त लागत असेल, फिक्स इन्व्हेस्टमेंट कमी असेल, तर तो पण आपण विचार करतो. तो पण फॅक्टर आपल्याला खूप सारा इफेक्ट करणार असतो. देन अकाउंटिंग प्रॅक्टिसेस. आपल्या अकाउंटिंग प्रॅक्टिसेस आपण कशा करतो आहोत? मर्कंडाईज बेसिस आहे का, कॅश बेसिस आहे का, उधारीवरती आपण माल देतो आहे का, आपण कसं अकाउंटिंग लिहितो आहे, या गोष्टी पण कॅपिटल बजेटिंगमध्ये इम्पॉर्टंट असतात. देन ट्रेंड ऑफ अर्निंग्स. याच्यामध्येच बघा, इफ ट्रेंड ऑफ अर्निंग, तुमचं अर्निंग कसं आहे की तुम्ही कस्टमरला उधारीवरती माल देत आहात का, किती महिन्यांची उधारी देता, 1 महिना, 2 महिने, 6 महिने, बरोबर. आणि मग 6 महिन्यांनी जर पैसे येणार असतील तर तुमचे पैसे काय होतात? ब्लॉक होतात, तुमची इन्व्हेस्टमेंट ब्लॉक होती. आणि मग अशा वेळी काय करावं लागतं तुम्हाला? वर्किंग कॅपिटलची जर गरज जास्त असेल तर तुम्ही नक्कीच विचार करता. म्हणजेच काय आहे की तुमचा अर्निंगचा ट्रेंड कसा आहे, तुम्ही कॅश बेसिसवर सेल करत आहात का फक्त क्रेडिटवर सेल करत आहात का कॉम्बिनेशन आहे, तुम्ही 50% कॅश आणि 50% क्रेडिटवर सेल करतात. या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि त्याचा विचार आपण कॅपिटल बजेटिंगचे डिसिजन घेत असताना करत असतो, बरोबर. किती वेळ झाला? मेथड्स मला डिस्कस करायचे आहेत. आता आपण काय पाहिलं? फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग कॅपिटल बजेटिंग. ओके, आता एकच मेथड घेऊयात म्हणजे काय होईल की तुम्हाला समजेल. आता ह्याचे प्रॉब्लेम्स एरिया सुरू झाला आहे. हा सगळा थेरॉटिकल पार्ट झाला आपला आत्तापर्यंत. काय काय आपण पाहिलं? मीनिंग पाहिलं, मीनिंग, डेफिनेशन, सिग्निफिकन्स, प्रोसेस आणि आत्ता पाहिले आपण फॅक्टर्स. ओके, आता हा इथून पुढे काय होणार आहे आपला की प्रॅक्टिकल एरिया स्टार्ट होणार आहे. बट बिफोर दॅट प्रॅक्टिकल एरिया सुरू करत असताना पहिल्यांदा त्याची थिअरी माहिती असली पाहिजे, तरच तुम्हाला काय येणार आहेत? प्रॉब्लेम सोडवायला येणार आहेत, बरोबर आहे की नाही. सो मेथड्स ऑफ कॅपिटल बजेटिंग. कॅपिटल बजेटिंगच्या मेथड्स मेनली डिवायडेड इंटू 2 parts, दॅट इज ट्रॅडिशनल मेथड्स अँड मॉडर्न मेथड्स. 2 टेक्निक्स आहेत, ट्रॅडिशनल आणि मॉडर्न. तर पहिल्यांदा ट्रॅडिशनल मेथड्सचा आपण अभ्यास करूया. ट्रॅडिशनल मेथडमध्ये फर्स्ट काय आहे? पेबॅक पिरियड अँड अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न. देन डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड्समध्ये काय आहे? नेट प्रेझेंट व्हॅल्यू मेथड, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स मेथड आणि इंटरनल रेट ऑफ रिटर्न. सगळ्यावरती प्रॉब्लेम आहेत. हे 5 दिसत आहेत तुम्हाला. पेबॅक पिरियड, अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न आणि नंतर आहे NPV म्हणतो आपण त्याला, NPV, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्सला काय म्हणायचं? PI म्हणायचं आणि IRR, बरोबर. बरं, आता इथं ट्रॅडिशनल मेथडमध्ये आपण पे बॅक मेथड आपण स्टार्ट करूया. फक्त आज थेअरी घेणार आहे. पे बॅक मेथड तशी पण आधी आज सगळी थेअरीच आहे, अजून 1-2 लेक्चर आणि मग प्रॉब्लेम एरिया सुरू होईल आपला. आता पे बॅक पिरियड मेथड, ॲज द नेम इंडिकेट्स दॅट, नाव सांगते काय आहे? इट रेफर्स टू द पिरियड इन विच द प्रोजेक्ट विल जनरेट द नेसेसरी कॅश टू रिकव्हर द इनिशियल इन्व्हेस्टमेंट. काहीही समजलेलं नाही, बरोबर आहे की नाही. आता एकदम तुम्हाला सोप्या भाषेत जर सांगायचं असेल, पे बॅक मेथड किंवा पे बॅक पिरियड मेथड म्हणजे काय आहे? द पिरियड वेअर कॅश इनफ्लो अँड कॅश आउटफ्लो विल बी इक्वल.
तरीही समजलं नाही. काय आहे की याच्यामध्ये काय करायचं असतं? द पिरियड, अजून एक सांगते, द पिरियड ड्युरिंग विच द टोटल कॉस्ट ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इज रिकवर्ड. तरीही समजलं नाही. बघा आता अगदी सोपं करून सांगते तुम्हाला मी की पेबॅक पिरियड मीन्स काय. आपण जे काही पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत हे पैसे किती दिवसामध्ये आपल्याला परत मिळणार आहे, तो पिरियड म्हणजे कॅपिटल पेबॅक पिरियड मेथड. बरोबर. यू नो दॅट कॅपिटल प्रोजेक्ट्स हॅव ए लॉंग गेस्टेशन पिरियड. ऐकलाय का हा शब्द गेस्टेशन? ऐकलंय का कधी? नाही ऐकलं. बघा आता मीच सांगते, मी एखादा इंडस्ट्री सुरू करायचा विचार केला. बरोबर. मग मी काय केलं, सगळं त्याचं रजिस्ट्रेशन करणं, म्हणजे वेगवेगळे सर्टिफिकेट्स मला मिळवावे लागतात, गव्हर्मेंटकडं त्याचे रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर मग मी लोन घेणार किंवा मी इक्विटी शेअर्स इश्यू करणार, मग मी प्रेफरन्स शेअर्स इश्यू करणार, ते लोक माझ्याकडे येणार, माझ्याकडे पैसे येणार, मग मी ते एखादी मशिनरी खरेदी करणार, मग मी जमीन खरेदी करणार, मग मी बिल्डिंग बांधणार आणि मग प्रोडक्शनला सुरुवात होणार. जाणार का वर्ष 2 वर्ष? निश्चितपणे. बरोबर. प्रॉडक्ट सुरू झाले की नंतर मार्केटमध्ये जाणार आणि त्याचा सेल सुरू होणार आणि मग मला पैसे मिळणार. दॅट इज नोन ॲज गेस्टेशन पिरियड. बरोबर. मग काही प्रोजेक्ट्स, मोठे मोठे जे प्रोजेक्ट्स असतात ह्यांना काय असतं, लॉंग गेस्टेशन पिरियड असतो, ड्युरिंग विच टाईम मेनी अनसर्टन्टीज मे क्रीप इन. आणि ह्या 2-4 वर्षामध्ये खूप साऱ्या अनिश्चितता असतात, रिस्क असतात, नॅचरल कॅलॅमिटी येऊ शकतात, पूर, भूकंप, मॅनमेड डिसॅस्टर, बॉम्ब ब्लास्ट होऊ शकतो आणि आपण जे काही प्रोजेक्ट ठरवला आहे तो सगळा धुळीला मिळू शकतो. मान्य आहे की नाही? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करायला पाहिजे की म्हणून वेन प्लॅनिंग कॅपिटल एक्सपेंडिचर इज डायरेक्टली रिलेटेड टू द लेंथ ऑफ टाईम रिक्वायर्ड टू रिकव्हर द इन्व्हेस्टमेंट फ्रॉम द कॅश फ्लोज जनरेटेड बाय द प्रोजेक्ट. म्हणून जेव्हा आपण काय आहे की जेव्हा पैसे इन्व्हेस्ट करणार आहोत ते पैसे कधीपर्यंत रिकवर होतील, दॅट इज नोन ॲज पेबॅक पिरियड. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, व्हेअर कॅश इनफ्लोज इक्वल टू कॅश आउटफ्लोज. कॅश इनफ्लो म्हणजे येणारे पैसे, कॅश आउटफ्लो म्हणजे जाणारे पैसे. मी 1 कोटी रुपये माझा कॅश आउटफ्लो आहे. मी एखादी मशीन घेतलेली आहे, तिची किंमत आहे 1 कोटी रुपये. हे 1 कोटी 5 वर्षात, 4 वर्षात, 6 वर्षात रिकवर होतील, त्याला काय म्हणायचं, पे बॅक पिरियड. समजते? इट डज नॉट टेक द इफेक्ट ऑफ टाईम व्हॅल्यू ऑफ मनी. ही मेथड काय आहे, टाईम व्हॅल्यू ऑफ मनीचा विचार करत नाही की 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर आपल्या 1 कोटीची किंमत 1 कोटीच राहणार आहे का. 2 वर्षापूर्वी 8 रुपयाला किंवा 6 रुपयाला चहा मिळत होता, 5 रुपयाला चहा मिळत होता, 4 वर्षानंतर 5 रुपयालाच मिळणार आहे का, 10चे 12 रुपये झाले, 15 रुपये झालेत. टाईम व्हॅल्यू ऑफ मनी लक्षात येते. म्हणून इट emphasizes more on annual cash inflows, economic life of the project and original investment. आता ही जी मेथड आहे ही काय करते आहे की 1 वर्षामध्ये ती मशिनरी किती पैसे मिळवून देणार आहे किंवा तो प्रोजेक्ट किती पैसे मिळवून देणार आहे यावर फोकस करतं. देन ती मशीन किती दिवस चालू राहणार आहे, इकॉनॉमिक लाईफ म्हणजे ती मशीन किती दिवस पैसे मिळवून देणार आहे, किती वर्ष पैसे मिळवून देणार आहे याचा विचार करते. आणि आपण ॲक्च्युअली किती इन्व्हेस्टमेंट केली आहे हे ती कन्सिडर करत असते. देन सिलेक्शन ऑफ द प्रोजेक्ट इज बेस्ड ऑन द अर्निंग कॅपॅसिटी ऑफ ए प्रोजेक्ट. आणि मग या प्रोजेक्टचं सिलेक्शन कशावर डिपेंड असतं की या प्रोजेक्टची अर्निंग कॅपॅसिटी किती आहे, किती पैसे हा प्रोजेक्ट मिळवून देऊ शकतो यावरती याची अर्निंग कॅपॅसिटी अवलंबून असते. इट इन्व्हॉल्व्ह सिम्पल कॅल्क्युलेशन्स. सिलेक्शन ऑर रिजेक्शन ऑफ द प्रोजेक्ट कॅन बी मेड इझिली. रिझल्ट्स ऑब्टेन इज मोर रिलायबल. बेस्ट मेथड ऑफ इव्हॅल्युएटिंग हाय रिस्क प्रोजेक्ट.
हे सगळे त्याचे फायदे सांगितले पेबॅक पिरियडचे, बरोबर. आता आधी तुम्हाला पेबॅक पिरियड म्हणजे काय हे व्यवस्थित समजल्याशिवाय पुढे आपल्याला जाता येणार नाही. आता मी सांगते एक एक्झाम्पल देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय सांगितलं मी? पेबॅक पिरियड मीन्स काय? द पिरियड ड्युरिंग विच द टोटल कॉस्ट ऑफ द कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इज रिकवर्ड. आपण जी काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती किती वर्षामध्ये रिकवर होणार ते म्हणजे काय आहे? पेबॅक पिरियड, बरोबर. आता बघा, फॉर एक्झाम्पल आता थोडं कमी किमतीचं उदाहरण घेते आम्ही. इफ ए मशिनरी कॉस्ट ₹20,000. बघा, आपण मशिनरी खरेदी केली केवढ्याची? 20,000ची. आता ही मशिनरी फर्स्ट इयरला आपल्याला 2,000 देणार आहे, सेकंड इयरला 8,000 देणार आहे, थर्ड इयरला 12,000 देणार आहे. बघा, पहिल्या वर्षी 2,000 झाले, दुसऱ्या वर्षी 8 म्हणजे टोटल झाले 10 आणि तिसऱ्या वर्षी 12. किती झाले? 22,000 तिसऱ्या वर्षी. म्हणजेच काय झालं की कॉस्ट ऑफ मशिनरी 3 वर्षामध्ये रिकवर होते. दॅट इज नोन ॲज पेबॅक पिरियड. पेबॅक पिरियड किती झाला? 3 वर्षात पैसे वसूल होत आहेत 20,000 इन्व्हेस्ट केलेले, म्हणजेच पेबॅक पिरियड 3 वर्ष आहे. आता हे प्रॉब्लेम इतके सोपे आहेत का 3 वर्ष असे काढले की? नाही, बरोबर. त्याला कॅल्क्युलेशन आहे. हे फक्त मी तुम्हाला उदाहरण समजावं म्हणून मी छोटंसं उदाहरण इथं घेतलेलं आहे. आता काही वेळेस काय होतं की इफ द प्रोजेक्ट जनरेट कॉन्स्टंट ऑर इक्वल कॅश इनफ्लो. एखादा प्रोजेक्ट असा असतो की तो दरवर्षी 5,000 5,000 5,000 5,000 मिळतो, इक्वल आहे. मग अशा वेळी काय करायचं? द पेबॅक पिरियड विल बी अराइव्ड बाय डिवायडिंग कॅश आउटलेज बाय कॅश ॲन्युअल कॅश इनफ्लो. म्हणजे आता 20,000ची मशिनरी आहे, दरवर्षी 5,000 देत आहेत म्हणल्यावर काय होईल? 20,000 डिवायडेड बाय 5,000, 5 चोक 20, 4 इयर्स. पेबॅक पिरियड काय झाला? 4 वर्ष. सोपं आहे ना हे. म्हणजे जेव्हा काय असतं की कॉन्स्टंट कॅश इनफ्लो असेल तेव्हा फक्त डिवाईड करायचं आणि आपण काय करतो? पेबॅक पिरियड त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करत असतो. म्हणजेच काय आहे? इन केस ऑफ अनइक्वल कॅश इनफ्लोज द पेबॅक पिरियड इज फाउंड आउट बाय ॲडिंग अप कॅश इनफ्लोज until the total is equal to the initial cash outlay. मी आत्ता तुम्हाला काय सांगितलं होतं? कॅश इनफ्लो इज इक्वल टू कॅश आउटफ्लो. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या टोटल ॲड करत राहायच्या आणि जेवढे वर्ष येतील त्याला काय म्हणायचं? पेबॅक पिरियड. आता हा पेबॅक पिरियड कुठला चांगला कुठला वाईट? म्हणजे आपल्याला प्रोजेक्ट तुम्हाला सांगितलं की मी जेव्हा आपण हे डिसिजन्स घेणार आहोत तेव्हा आपल्याला काय करावं लागतं? 4-5 प्रोजेक्ट दिलेले असतात, 2 प्रोजेक्ट दिलेले असतात. ह्या 2 प्रोजेक्टमधला कोणता प्रोजेक्ट जास्त आपल्याला प्रॉफिटेबल आहे हे ठरवावं लागतं. मग हे कसं ठरवायचं? मग जास्त पेबॅक असेल तर बघा, आउट ऑफ द डिफरंट प्रपोजल्स तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत. द प्रपोजल विच टेक लेस पिरियड टू रिकवर द इन्व्हेस्टमेंट इज प्रिफर्ड. ज्याचा पेबॅक कमी आहे, लवकर पटकन पैसे वसूल होतात 3 वर्षात आणि दुसऱ्याचे 4 वर्षात होत आहेत म्हटल्यावरती कशाला थांबायचं? 3 वर्षात ज्याचे पैसे वसूल होतात तो प्रोजेक्ट काय आहे? प्रिफर करायचा. अँड द अदर प्रपोजल्स आर रिजेक्टेड. दस द पेबॅक पिरियड कॅन बी यूज्ड ॲज ॲन ॲक्सेप्ट ऑर रिजेक्ट क्रायटेरिया. प्रत्येक ठिकाणी आता हे 5 जी मेथड मी तुमच्या घेणार आहे. इथं सगळीकडं काय आहे? ॲक्सेप्ट ऑर रिजेक्ट क्रायटेरिया आहे. मग याचं काय करायचं? रँकिंग कसं लावायचं? It gives highest ranking to the project which has shortest payback period. बघा, and the lowest ranking to the project with highest payback period. ज्याचा कमी आहे पेबॅक पिरियड त्याला हायेस्ट रँकिंग द्यायचं आणि ज्याचं काय आहे? हायेस्ट पेबॅक पिरियड आहे त्याला लोएस्ट रँकिंग द्यायचं. पटकन पैसे वसूल होत आहेत तो प्रोजेक्ट काय करायचा? ॲक्सेप्ट करायचा. दुसरा प्रोजेक्ट काय करायचा? रिजेक्ट करायचा. समजलं? मग आता ह्याचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत आपल्याला जर सांगायचे असतील तर काय आहे? धिस मेथड इज व्हेरी सिम्पल अँड इझी टू कॅल्क्युलेट. सोपंच आहे. पहिला प्रकार हा सोपाच आहे आणि इझी आहे. देन इट गिव्स इम्पॉर्टन्स टू द स्पीड ऑफ रिकव्हरी ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आपली पटकन कशी रिकवर होऊ शकते यावरती ही मेथड काय करत असते? फोकस करत असते. लक्षात आलं? देन
The guesswork and uncertainties are quite limited in calculation because it is not necessary to forecast cash flows throughout the life of the project. इथं मी सांगितले बघा, द सिलेक्शन हे वरती जे आहे हा सगळ्या प्रोज आहेत हां. इट इन्व्हॉल्व सिम्पल कॅल्क्युलेशन. सिलेक्शन और रिजेक्शन ऑफ द प्रोजेक्ट कॅन बी मेड इझिली. रिझल्ट ऑप्टेन इज मोर रिलायबल. बेस्ट मेथड फॉर इव्हॅल्युएटिंग हाय रिस्क प्रोजेक्ट. आता कॉन्स म्हणजे काय, डिमेरिट्स. इट इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल ऑफ रूल ऑफ थंब. सगळीकडे सारखाच नियम लागू होतो का रे? काय आहे, बिझनेस एन्व्हायरमेंट हे सतत चेंज होत असतं आणि मग ह्या चेंजिंग एन्व्हायरमेंटला आपल्याला जेव्हा फेस करायचं असतं तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, चेंजिंग पॉलिसी आपल्याला ॲडॉप्ट करावी लागते. पण इथं काय केलं जातो, एकसारखा नियम, रूल ऑफ थंब, तो काही कामाचा नाही असं यांचं म्हणणे. देन डज नॉट रेकग्नाइज इम्पॉर्टन्स ऑफ टाईम व्हॅल्यू ऑफ मनी. म्हणजे 3 वर्षात पैसे रिकवर झाले, लक्षात घ्या, एखाद्या प्रोजेक्टचे, एखाद्या मशिनरीचे 3 वर्षात पैसे रिकवर जरी झाले तरी पुढची अनेक वर्ष जोपर्यंत तिचं लाईफ आहे, 10 वर्षाचं लाईफ आहे, 3 वर्षात पैसे रिकवर झाले, राहिलेले 7 वर्ष ती पैसे मिळवून देणारच आहे की नाही, त्याचा विचार या मेथडमध्ये केलेला नाही. डज नॉट कन्सिडर प्रॉफिटेबिलिटी ऑफ इकॉनॉमिक लाईफ ऑफ प्रोजेक्ट. हे सांगितलं मी आत्ता तुम्हाला की 3 वर्षात तिचे पैसे वसूल झाले, पुढचे 7 वर्षाचा विचार केला जात नाही. हे योग्य आहे का? नाही. देन इट डज नॉट रेकॉग्नाइज पॅटर्न ऑफ कॅश फ्लोज. म्हणजे समजा एका वर्षी 2,000, पुढच्या वर्षी त्याचे दुप्पट, त्याच्या पुढच्या वर्षी तिप्पट असे पैसे पण तो प्रोजेक्ट मिळवून देऊ शकतो, ते प्रपोजल मिळवून देऊ शकतो, ती ॲसेट मिळवून देऊ शकते, पण त्याचा विचार या मेथडमध्ये केला जात नाही. देन डज नॉट रिफ्लेक्ट ऑल द रिलिव्हंट डायमेन्शन्स ऑफ प्रॉफिटेबिलिटी. आणखी इतर मार्गाने आपण कोणता प्रॉफिट मिळवू शकतो याचा पण विचार या मेथडमध्ये केलेला दिसत नाही. समजलं का? एकच मेथड घेतली मुद्दाम की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. नाही लक्षात आलं तर काय करा, पुन्हा पुन्हा तुम्ही ते ऐका. ओके, थांबूयात का आपण? ओके, बाय बाय.